नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे दादूची आई. आज मी तुम्हाला माझ्या संध्याकाळच्या जेवणामध्ये कांदा कुरडईची भाजी बनवणार आहे, त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर या बघा, ह्या कुरडया आहेत, वाळवणाच्या पदार्थामध्ये बनवल्या जातात. त्या उन्हाळ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात माहितीच असतील या कुरडया. या फार जुन्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे यांचा रंग थोडासा पिवळसर दिसतोय. नव्या कुरडया असतात त्या पांढऱ्या शुभ्र असतात. या जुन्या झाल्या आहेत, आमच्या खूप 2 वर्षापूर्वीच्या कुरडया आहेत. मग जुन्या कुरडया गावाकडे महिला काय करतात, मग त्यांचा भाजीसाठी वापर करतात, कांदा कुरडयांची भाजी बनवतात. तसं मी आता ह्या कुरडयांची भाजी बनवणार आहे. तर दाखवते तुम्हाला. त्यासाठी मी सर्वात प्रथम पाणी गरम करून घेतलेलं आहे. काही तसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी ह्या कुरडया 10-15 मिनटं ठेवणार आहे, म्हणजे त्या नरम होतात आणि त्यांच्यातला जास्त असा खारचटपणा असतो तो पण कमी होतो. तरी अशा पाण्यात बुडवून ठेवणार आहे मी 10 ते 15 मिनटं. आता त्या भिजल्यानंतर मग दाखवते तुम्हाला मी कशी बनवते कांदा कुरडयांची भाजी. तर बघत राहा तुम्ही. हे पहा मैत्रिणींनो, अशा रीतीने ते कुरडया आहेत ना, त्या भिजवून घेतलेल्या आहेत मी. आता त्या 15-20 मिनटं भिजत घातलेल्या आहेत त्या गरम पाण्यात. त्या आता या चाळणीमध्ये मी काढून घेते. जसजशा कुरडया जुन्या होत जातात तसतशा त्या खूप खारट लागतात. अशा पाण्यात भिजत घातल्या 15-20 मिनटं तर त्यांचा खारटपणा पण कमी होतो आणि त्या पटकन मऊ होतात. ते बघा, आता कांदा कुरडईच्या भाजीसाठी मी हे साहित्य घेतलेले आहे. 1 टोमॅटो, कांदा, लसणाची 1 कांडी घेतली, हिरवीगार अशी कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे. आणि इकडे हळद, लाल तिखट, मसाला, जिरं, एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे मी कांदा कुरडईची भाजी बनवण्यासाठी. आता कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता तेलात सर्वप्रथम लसूण टाकून घेणार आहे मी. तुमच्याकडे पण कांदा कुरडईची भाजी करत असतील तर मैत्रिणींनो, तुम्ही कशा रीतीने कोणत्या पद्धतीने करता तसं मला कमेंट करून सांगा. हे बघा, आता लसूण टाकल्यानंतर जिरं टाकून घेणार आहे. एका हातामध्ये माझ्या मोबाईल असल्यामुळे थोडीशी कसरत करावी लागते. एका हाताने भाजीची रेसिपी करायची आणि एका हातात मोबाईल, त्यामुळे थोडासा कॅमेरा असा हलत राहतो. आता कांदा टाकून घेणार आहे मी कढईमध्ये. कांदा थोडासा लालसर परतला, त्यानंतर मी आता त्याच्यात टोमॅटो टाकून घेतलेलं आहे कढईत. कांदा आणि टोमॅटो परत थोडंसं 2 मिनटं एकत्र करपून घ्यायचे होते. नंतर कढीपत्ता टाकला. सगळं एकत्र असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळे मसाले टाकून घेणार आहे मी त्याचे. कांदा टोमॅटो करपून झाल्यानंतर मसाले टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान लागते कांदा कुरडईची भाजी, मस्त अशा पद्धतीने बनवली तर. हळद आणि मीठ पण टाकून घेणार आहे आता. हे सगळं मिश्रण असं एकजीव झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कुरडईचा भुगा टाकून घेणार आहे भिजवलेला.
जेव्हा कधी भाजीला काही सुचत नसलं की काय भाजी करावी त्यावेळेस आपण मस्त कांदा कुरडईची भाजी करून खाऊन बघा तुम्ही पण. वाळवणातले पदार्थ, वडे का कुरडया, जेव्हा भाजीला काही नसतं भाजीपाला वगैरे घरात, तर असे पदार्थ पटकन कामी येतात करण्यासाठी. तरी बघा असं पूर्ण कुरडईचा भुगा टाकून घेतल्यानंतर परत एकदा असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण मसाला लागला पाहिजे. हे बघा किती छान अशी चमचमीत दिसायला लागलेली आपली कांदा कुरडईची भाजी. बघून असं तोंडाला पाणी सुटलं माझ्या. तर मस्त आता थोडंसं 5 मिनटं त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेते आणि मग थोडं 5 मिनटं ताट ठेवून तिला शिजू देणार आहे. हिरवीगार असं मस्त. स्वस्त असली की कोथिंबीर भरपूर वापरायची, महाग असली की कमी वापरायची, असं मी करते. तुम्ही पण करता का मैत्रिणींनो? तसं मला सांगा. हे पहा मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता चमचमीत अशी कांदा कुरडईची भाजी आपली बनवून तयार होणार आहे. 5 मिनटं फक्त तिला ताट ठेवून झाकून शिजून घेतलं आहे. हे पहा इथं बघा किती छान अशी कांदा कुरडईची भाजी तयार झालेली आहे. तर माझी ही कांदा कुरडईची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? चांगली वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच. तर बाय सगळ्यांना.